जात्यावरची ओवी हा माझा अतिशय प्रिय विषय आहे आणि माझं म्हणणं असं आहे की मला पुस्तकांनी बरंच शिकवलं, जगाने बरंच शिकवलं, पण माझी सुरुवात जी केली ती जात्यावर दळण दळणाऱ्या बायकांनी आणि आमच्या संत स्त्रियांनी केली. तुमच्या लिहिण्याचे, बोलण्याचे म्हणजे अगदी चिंतन करण्याचे पण हे सगळे विषय स्त्रियांच्या अवतीभोवती फिरताना दिसतात. पण साहित्य असेल किंवा आता जसं आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जरी बघितली तरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा अजून महिलांचं भावविश्व तसं पाहिलं तर उलगडताना आपल्याला दिसत नाही. आणि पुस्तकामधनं तर अगदीच नाही, कारण बऱ्याचदा ते पुरुषी दृष्टिकोनातनं समोर येताना दिसतात. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, त्याचं कारणच हे आहे की शिक्षणाबद्दलचा आमची समज ही इंग्रजोत्तर काळामध्ये अतिशय विपरीत झालेली आहे. हे मी पुन्हा पुन्हा सांगते आहे की लिहिता वाचता येणं, विद्यापीठाच्या परीक्षा देणं म्हणजे शिक्षण, आणि ते ज्यांना येत नाही ते सगळे अडाणी, त्यांना काही कळत नाही, म्हणजे काही कळत नाही. मग जी बाई घरामध्ये राहते आणि एखादी नोकरी करणारी असते, तर त्या नोकरी करणारीला, कारण ती शिकलेली आहे आणि ती घराच्या बाहेर जाते, पैसे मिळवून आणते, म्हणून मग ती जास्त शहाणी, आणि घरामध्ये राहणारी ती अडाणी, आणि म्हणून मग आमच्या सगळ्या जुन्या बायका अडाणी होत्या. अशा प्रकारचा आमचा समज. त्यांना अडाणी समजणाऱ्या आम्ही अडाणी आहोत, कारण त्यांच्याजवळ जे निरीक्षण शक्ती होती, पारख होती, जगण्याची पारख, जीवनाची पारख. म्हणजे आता आधुनिक तुम्ही म्हणता की स्त्रिया शिकायला लागल्या आणि त्यामुळे मग आपण गुलामगिरीत आहोत वगैरे, त्यांना कळायला लागलं, असं काही नाही हो. पहिल्यापासून बाईला माहिती आहे, आणि त्या त्यांच्या ओव्यांच्या मधनं, गाण्यांच्या मधनं, खड्या उखाण्यांच्या मधनं, बोलीमधनं हे फटाफट फटाफट बायका बोलत आलेल्या आहेत. फक्त आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. जात्यावरची ओवी हा माझा अतिशय प्रिय विषय आहे आणि माझं म्हणणं असं आहे की मला पुस्तकांनी बरंच शिकवलं, जगाने बरंच शिकवलं, पण माझी सुरुवात जी केली ती जात्यावर दळण दळणाऱ्या बायकांनी आणि आमच्या संत स्त्रियांनी केली. दिसायला या सगळ्या तुमच्या भाषेत अडाणी होत्या, म्हणजे त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, परंतु लिहिता औपचारिक शिक्षण नाही, पण लिहिता वाचता येणारी माणसं किती अडाणी असतात हे माझ्या अडाणी बहिणाबाईंनी सांगितलंय. अरे मानसा परी माणूस राहतो रे येडा जाना, अरे मानसा परी माणूस राहतो रे येडा जाना, आणि छापी सनी होतो कोरा कागज शहाणा. कोऱ्या कागदावर छापलं तर कोरा कागद सुद्धा शहाणा होतो, पण छापलेले कोरे कागद वाचलेली ही माणसं शहाणी होतीलच याची खात्री नाही. ते माणूस येडाजानाच राहतो. आणि आणि बाईवर ते पुरुष अत्याचार करतात, अमुक तमुक, हे बाईला काही कळत नव्हतं म्हणून ते अत्याचार सहन करत होते, आणि शेरेबाजी आमची असते. याचं कारण असं की आमच्या परंपरेकडे आणि आमच्या या जीवनाकडे आम्ही डोळेसपणाने बघितलंच नाही. आम्ही जे काय लिहिता वाचता आलं, बायका आमच्या शहाण्या झाल्या, आमची माणसं शहाणी झाली. अहो, सगळ्या पुरुषांना तरी लिहिता वाचता येण्याची सोय आमच्याकडे किती होती. आमची सगळी जात व्यवस्था, समाज व्यवस्था लक्षात घेतली तर किती टक्के पुरुषांना तरी लिहिण्या वाचण्याची सोय होती या समाजामध्ये. मिशनऱ्यांनी शाळा काढल्यानंतर समाजाच्या तळागाळातल्या पुरुषांची सुद्धा सोय झाली. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले मिशनच्या शाळेमध्ये शिकले, कारण दुसऱ्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश कदाचित मिळाला नसता. अशी कितीतरी माणसं, कर्नाटकामधली आमच्या माणसांची उदाहरणं आहेत कितीतरी. मिशनच्या शाळेमध्ये पुरुष प्रथम शिकले, बायका शिकल्या. म्हणजे पुढे आमच्याकडे आमच्या लोकांनी शाळा काढल्या, पण आम्ही शिक्षणाचा सुद्धा नीट अभ्यास करत नाही. त्याच्या आधी कितीतरी वर्ष मिशनऱ्यांनी मुलींच्या शाळेसाठी प्रयत्न केले होते, आणि 1829 पहिल्यांदा मुलींच्यासाठी मिशनऱ्यांनी शाळा काढली, आणि त्यावेळेला राजेराजवाड्यांच्या मुली त्या शाळेत शिकल्या. ही गंमत आहे आमच्याकडे. म्हणजे आर्थिक विषमता, सामाजिक विषमता आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आणि तरीसुद्धा जात्यावर दळण दळणाऱ्या माझ्या बाईजवळ जे उपजत शहाणपण आहे, नैसर्गिक शहाणपण आहे, तिला हे सगळं कळत होतं, काय चाललंय, समाज व्यवस्था कशी आहे, ग्रह व्यवस्था कशी आहे, पुरुषप्रधान संस्कृती वगैरे. आम्ही आता छापील शब्द वापरतो, ती माझी बाई म्हणते, तुला सांगतो, जात्यावर दळणारा, दिसायला ग्रामीण बोली आहे. आपण तिला अजूनही प्रगल्भ म्हणत नाही, अजूनही नाही. आता ती किती प्रगल्भ आहे बघ. तुझ्या आधुनिक बाया प्रगल्भ आहेत का? कडू विंद्रावनं डोंगरी त्याचा रावा. मी अनेकदा ही उभी सांगते, विंद्रावन नावाचं कडू फळ असते डोंगरामध्ये,
कडुबेंद्रावन डोंगरी त्याचा राहावा, पुरुषाचा कावा मला येडीला काय ठावा. पुरुष काव्यबाज आहे आणि मी येडपांघरून पेडगावला जाणारी आहे असं दिसतंय की नाही त्याच्यामध्ये. तिला कळतंय ते. कावळ्यानं कुठे केलं बाबुळ बनामंदी, पुरुषाला माया थोडी नारी उमज मनामध्ये. तिला काय समजतं अजूनही हे. तर आता तथाकथित जी शिक्षित बाई आहे तिला तरी हे कळलंय का असा माझा प्रश्न आहे. मला नाही वाटत खरं तर कळलेलं आहे म्हणून. सिमोन दे बोवने सांगितलं म्हणे 1975 मध्ये तथाकथित आंतरराष्ट्रीय महिला मुक्तीवर्ष किंवा गौरव वर्ष साजरं झालं आणि मग आमचे सगळे लोक म्हणायला लागले हे पाश्चिमात्यांच्याकडून आलेलं आहे, नाही तर आमच्याकडे हे असं काही नव्हतं. अरे तुमच्या बायांच्याकडे तुम्ही लक्षच दिलं नाही कधी. या बाया तुमच्या किती प्रखर होत्या आणि त्यांची समजशक्ती, माणसाची पारख करण्याची शक्ती ही किती तीव्र होती हे तुम्हाला माहिती नाही. म्हणून मला माझी जात्यावर दळण दळणारी बाई ही जास्त प्रगल्भ आणि शहाणी वाटते. आम्हाला तथाकथित शुद्ध आणि अशुद्ध ही पण भानगड एक जबरदस्त आहे की ही भाषा शुद्ध आणि ती भाषा अशुद्ध. कोणी ठरवली? कोणी ठरवली? समाजातले एक चिमटीभर लोक आले आणि ते म्हणायला लागले हे आमचं शुद्ध आहे आणि बाकीच्यांचं सगळ्यांचं अशुद्ध आहे. इतक्या सगळ्यांना अशुद्ध ठरवायचा तुम्हाला काय अधिकार आहे? नैतिक 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 छान गप्पा मारत असतो आणि हे अमकच उच्चार हा शुद्ध आहे तमका नाही. अरे मी संबंध देशभर हिंडलेली बाई आहे आणि तथाकथित जी उच्च माणसं आहेत, उच्चवर्णीय आणि ज्यांची बोली ही प्रमाण बोली आणि शुद्ध बोली असं समजलं जातं, ती तरी सगळ्यांची सारखी आहे का? महाराष्ट्रात म्हणजे शिक्षित माणूस तथाकथित उच्चवर्णीय हा कोल्हापूरचा वेगळा, त्याची बोली म्हणजे बोली नाही तो बोलतो ते पहा तुम्ही जरा निरीक्षण करून. नागपूरचे, सांगलीचे, नाशिकचे, पुण्याचे, पुण्यातल्या सदाशिव पेठेतले आणि पुण्याच्या वाकडवाडीचे आहे. त्यामध्ये खूप तफावत आहे नक्कीच. आणि ते उच्चवर्णीय शिक्षित यांच्या बोलीमध्ये जर एवढा फरक पडतो तर एवढ्या मोठ्या पसरलेल्या समाजामध्ये उच्चारणामध्ये फरक पडले, वाक्यरचनेमध्ये फरक पडले तर ते स्वाभाविक आहे. कारण ते स्वाभाविक म्हणजे ते नैसर्गिक आहे, ते प्राकृतिक आहे. प्राकृतिक म्हणून प्राकृत भाषा असं जे म्हणतात. अहो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये इतिहास लिहिणाऱ्या, मराठी साहित्याचा इतिहास लिहिणाऱ्यांनी लिहिलंय, ज्ञानेश्वरांनी संस्कृत गीतेचा प्राकृतमध्ये विश्लेषण केलं, ज्याला आपण मराठी म्हणतो. ती प्राकृत म्हणजे सर्वसामान्य माणसाची भाषा. प्राकृतिक म्हणजे काय? प्रकृतेनं कृतः प्राकृतः, प्रकृतीने जे आपोआप निर्माण झालेलं आहे ते प्राकृत. म्हणून ते उच्चार, वाक्यरचना, बोलण्याची शैली, आरोह अवरोह त्याच्यातले. भाषा म्हणजे नुसते शब्द नसतात. भाषेचा प्रभाव कुठे येतो तर बोलण्यात नाही येतो, लेखनातनं नाही येत पूर्ण. म्हणजे तुम्ही एक साधं वाक्य घ्या आणि त्या साध्या वाक्यामध्ये विरामचिन्ह कुठे द्यायचे हे तुम्हाला लिहून कळत नाही. उच्चार जर तुमचा चांगले असतील, त्या भाषेवर जर तुमचं प्रभुत्व असेल तर तुम्हाला ते कळतं, नाही तर कळत नाही.